भारतीय जनता पार्टीने ते जल्लोष केलाय। सर्व आमचे कार्यकर्ते, महानगराध्यक्ष दीपू असतील, महापौरताई असतील, गटनेते, सर्व नगरसेवक पदाधिकारी आहे। आणि हा जल्लोष खरं पाहिला असेल तर आज न्याय मला वाटतं भारतीय जनता पार्टीला महायुतीने दिलेला आहे। आमच्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आज पालकमंत्री नाशिकचं डिक्लेअर केलेलं आहे। खरं पाहिलं असेल तर नामदार आमचे नेते गिरीश भाऊ हे पालकमंत्री सारखंच काम करत होते नाशिकमध्ये, पण मला वाटतं शेवट आपल्याला एक अर्धा प्रोटोकॉलनुसार जे पद लागतं ते आज खरं घोषित झालेलं आहे। मग रायगडचं पण झालेलं आहे आणि इकडचं नाशिकचं पण झालेलं आहे। हा खूप दिवसापासून वेट अँड वॉच आम्ही तिढा चालू होता, पण त्याला मला वाटतं खरं न्याय मिळालेला आहे। आणि नक्कीच भाऊ तर कामच करतोय, पण आता भविष्यामध्ये अजून ताकद मिळणार आहे। कुंभमेळावा असेल किंवा जे नाशिकचा विकासाचं डेव्हलपमेंट असेल त्याला नक्कीच मदत होणार आहे। नक्की आज आम्ही हा जो जल्लोष केलेला आहे त्याच्यामध्ये आपले आमदार राजूमामा भोळे असतील, जिल्हाध्यक्ष दीपकदादा सूर्यवंशी असतील आणि जळगावतील जे सर्व नगरसेवक कार्यकर्ते असतील, हा जल्लोष आम्ही इथे केलेला आहे की जे नाशिकचं पालकमंत्री कधींचं बाकी होतं तर ते आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी गिरीश भाऊंना डिक्लेअर केलेलं आहे। आणि मला वाटतं की खरंच म्हणजे ते त्याचे मानकरी होते। गेल्या तुम्ही बघत असाल तर कधीपासून गिरीश भाऊंचं नाशिकमध्ये जे कुंभमेळावा आहे येत्या म्हणजे काही आपल्या पुढच्या वर्षात जे येणार आहे त्यासाठी सातत्याने ते काम करत होते, पण आज कुठेतरी जाऊन आपल्या महायुतीने जे न्याय दिलेला आहे आणि जे पालकमंत्रीचं पद आहे गिरीश भाऊंना मिळालंय, त्यामुळे उत्साहाचं वातावरण आमचं आपलं सर्व जळगावचं भाजपाचं कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि आज आम्ही हा एक जल्लोष इथे आम्ही केलेला आहे।